नमस्कार मित्रांनो, येत आहे महाराष्ट्र की बडी खबरे. आजची पहिली खबर आहे झाड सरकारचा सर्वात मोठा निर्णय. 14 वर्षांपर्यंत की मुलींना मुक्तपणे आजारी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र की सरकारने सेहत के मोर्चे वर मोठे पाऊल उचलते 0 से 14 वर्ष की मुलींना के नंतर मोफत वॅक्सिन देणे का ऐकले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी याविषयी माहिती दिली आहे की बदल केल्याने के नंतरची स्थिती वेगाने वाढत आहे आणि आता या आजाराची हरवलेली व्यक्ती आपल्या चपेटात आहे. आंबेडकरने की राज्य सरकारने या गंभीर समस्येसाठी मोफत के नंतर वॅक्सिनेशन प्रोग्राम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री की बेटी से छेड़छाड़, सुरक्षा दल से बदसलूकी. केंद्रीय मंत्री खड़से आपली बेटी सुरक्षा को रविवार को पुलिस थानिया पहुंचन्या. महाराष्ट्र केंद्रीय मंत्री की बेटी के साथ छेड़छाड़ के बाद हड़कंप मच गया. सुरक्षा खडसे ने या प्रकरणात त्वरित तात्काळ आणि लेखी कोठडी गिरफ्तार करण्याची मागणी केली आहे. माहिती के भीटी कॉल के वक्त त्यांच्या बेटी सोबत जो सुरक्षा कर्मचारी उपस्थित होता, तरुणांनी त्यांना पकडले. जाहीर आहे की इन तरुणांमध्ये काही आपापल्या अधिकाऱ्यांची घटना घडत आहे, जो येथे शिवसेना कार्यकर्ता विधायक चंद्रकांत पाटील यांच्या जागी सीएम प्रमुख कार्यकर्ता म्हणाला. दुसऱ्या पक्षाकडून या प्रकरणात एक विशेष कार्य समाविष्ट आहे, लिहिले आहे. पोलीसने प्रविष्ट करा. काही लोकांना गिरफ्तार करील आणि दोषही कोस्ट ही गिरफ्तार करील. गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ. आज 1 मार्च आहे, म्हणजे महिन्याचा पहिला दिवस. तथापि महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईने दार ठोठावले आहे. आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर 6 रुपयांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता 1803 रुपये होईल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याने लहान आणि मोठ्या दोन्ही व्यवसायांवर परिणाम होईल. संजय राउत उद्धव ठाकरे यांना कशासाठी निशाणा. संजय राउत ने सांगितले की हा प्रश्न सबसे पहले मोहन भागवत से पूछना चाहिए. जर भागवत एक हिंदू असेल तर कुंभ मध्ये डुबकी लावली नाही, तो फिर उद्धव ठाकरे कशासाठी निशाणा तयार करत आहे. जालना नांदेड एक्सप्रेसवे रद्द होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खुलासा. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नांदेड येथे भेटलेल्या एका शिष्टमंडळासमोर एक गुप्त खुलासा केला की माजी काँग्रेस मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संकल्पित केलेला आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेला जालना नांदेड एक्सप्रेसवे भूसंपादन प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी प्रलंबित असूनही तो रद्द केला जाईल. अमित शाह आणि एकनाथाची गुप्त बैठक झाली. शिवसेना युबीटीच्या मुखपत्रात सामना असा दावा केला आहे की 22 फेब्रुवारी अमित शाह आणि एकनाथ भेटके दरम्यान पुणे येथे होती. कॉलम यांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन आणि मराठी भाषा गौरव दिवस मनामध्ये सांगितला, पण मराठी व्यक्तीचा स्वाभिमान आणि आत्मगौरव इन सब में खोला गेला. महाराष्ट्र की बियंगडोर संपूर्ण दिल्ली के हाथ में है और महाराष्ट्र नेता अमित शाह से मिलनेसाठी 4 बजे प्रतीक्षा करत आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानकडून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या उद्धव ठाकरेंवर प्रत्युत्तर. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले की शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या विचारसरणीचा त्याग करून लोकांशी विश्वासघात करणाऱ्यांचे पाप धुण्यासाठी आपण महाकुंभात स्नान केले. शिंदे यांनी ही टिप्पणी अप्रत्यक्षपणे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत केली. शिंदे यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा उद्धव ठाकरे यांनी एक दिवस आधी शिंदेंवर निशाणा साधला होता की महाराष्ट्राशी विश्वासघाताचे पाप गंगेत डुबकी मारून धुतले जाणार नाही. काय बीजेपी के संपर्कात आहेत एनसीपी पवार गुट के नेता. एमवीए की मीटिंग में प्रवेश नाही. जयंत पाटिल महाराष्ट्र में. विपक्षी संघर्ष महाविकास आघाडी एमवीए की एक महत्वपूर्ण बैठक मुंबई आयोजित की. या बैठकीमध्ये आगामी बजेट सत्र आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा केली जाते. मीटिंग मध्ये तमाम विपक्षी दलोंचे नेते समाविष्ट आहेत. तथापि एनसीपी शरद पवार गुट के प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी भाग घेतला नाही. उपनेता अमीन पटेल आणि विधायक भाई जगताप समाविष्ट. एसएससी परीक्षित उर्दू मीडियम के स्टूडेंट्स को मिला इंग्लिश का गलत क्वेश्चन पेपर. महाराष्ट्र लातूर शनिवारी एसएससी परीक्षेच्या वेळी उर्दू माध्यमात काही विद्यार्थ्यांना चुकीचे प्रश्नपत्र दिले. त्यांना खूप त्रास झाला का सामना करणे. ही घटना विमलाबाई देशमुख स्कूल परीक्षा केंद्रावर झाली. परीक्षा केंद्र शिक्षकांच्या इंग्रजीनुसार 21 विद्यार्थ्यांना अंग्रेजी की प्रथम भाषा का प्रश्नपत्र दिले गेले. जेव्हा विद्यार्थ्याने ही चुकीची ऑर्डर दिला तो समाधानासाठी 3 तास थांबले. महिला विद्यार्थी तणावात आले होते. त्यांना प्रश्नपत्र मिळाले होते जो त्यांच्या कोर्स का हिस्सा नाही.
ठाणे महानगरपालिकेतील एमए मराठी पदवी असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार. ठाणे महानगरपालिकेतील एमए मराठी पदवी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगारही आता वाढवण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ठाणे महानगरपालिकेने एमए मराठी पदवी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अतिरिक्त पगारवाढ थांबवण्याचा निर्णय घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ठाणे महानगरपालिकेने मराठीत एमए पदवी असलेल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना त्यावर पुन्हा काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. थांबवलेली पगारवाढ पूर्ववत केली जाईल. प्रत्येक विभाग पहिल्या 100 दिवसांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करत आहे. टेस्ला भारत हे शहर उघड़त आहे शोरूम. अरबपति एलन मस्क की टेस्ला का भारतीय ग्राहक को बेसब्री से प्रतीक्षा है. कंपनीने भारतामध्ये आपल्या पहिल्या शोरूम साठी जागा निश्चित केली आहे. शोरूम का हर महीने का भाड़े जानकर तुमचे होश उड़वाढेल. HT.com के सूत्रानुसार टेस्ला मुंबई के बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स के मेकर मैक्सिटी मध्ये आपला शोरूम उघडता आहे. प्रत्येक महिन्याचे भाडे 30 लाख रुपये. सूत्रानुसार कार शोरूम जवळपास 3000 वर्ग फूट क्षेत्रामध्ये पसरेल आणि मेकर मीनक्सिटी मध्ये कमर्शियल टावर के ग्राउंड फ्लोर वर स्थित आहे. या जागेसाठी काही कारकिर्दीची ही व्यवस्था आहे. BKC देश का सर्वोत्तम एस्टेट कमर्शियल रियल हब है. तो मित्र, आज महाराष्ट्र की बड़ी खबरें. भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान देशविरोधी घोषणाबाजी, दुकानांवर बुलडोजर चालवले. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात एका 15 वर्षीय मुलाला आणि त्याच्या पालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान देशविरोधी घोषणा दिल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. यासोबतच स्थानिक प्रशासनाने कुटुंबाचे भंगाराचे दुकानही बुलडोजरने पाडले. महाराष्ट्रात उशिरा जन्म प्रमाणपत्रावरील बंदी, असदुद्दीन ओवैसींची बंदी उठवण्याची मागणी. महाराष्ट्र सरकारने जन्म आणि मृत्यू नोंदणी उशिरा जारी करण्याच्या सवलतीला सध्या तरी स्थगिती दिली आहे. भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. जन्म प्रमाणपत्र देण्यामध्ये अनियमितता होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे की सरकारने 1 जानेवारी पासून जन्म प्रमाणपत्र देण्यावर बंदी घातली आहे. यामुळे कोविड दरम्यान ज्या कुटुंबांच्या घरात मुले जन्माला आली त्यांच्यासाठी समस्या निर्माण होत आहेत. जरेनिया न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात मोठा खुलासा. नवीन आरोपींची नावे उघड. इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याच्या तपासात एक मोठा ट्विस्ट आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने EOW बँकेचे उपाध्यक्ष हिरेन भानू यांनाही या प्रकरणात आरोपी बनवले आहे. मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याच वेळी या घोटाळ्यातील मुख्य आरोपी उल्हानाथन अरुणाचलम उर्फ अरुण याला अटक करण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. EOWच्या मते बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता ज्यांना या प्रकरणात आधी अटक करण्यात आली होती, त्यांनी कबूल केले होते की त्यांनी 12 कोटी रुपयांपैकी 4 कोटी रुपये उल्हानाथन अरुणाचलमला दिले होते. मराठवाड्यातील जल जीवन मिशनसाठी 1,98,00,000 कोटी रुपयांची आवश्यकता. निधी अभावी काम थांबले. मराठवाड्यात 1 लाख एक्स्ट्रा कोटी रुपयांची कामे सुरू झाली. या योजनेवर 5,287,000 रुपये खर्च झाले. आता या योजनेचे काम थांबले आहे आणि मार्च पर्यंत त्यासाठी तातडीने 1,098 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जर हा निधी मिळाला नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक घरात पाण्याऐवजी कोरडा नल असण्याची शक्यता आहे. एकूण निधीपैकी 6,33,323 कोटी रुपये थकबाकी आहे. परिणामी महत्वाकांक्षी हर घर नल योजना रुलावरून घसरण्याची शक्यता आहे. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर डेस्क असेल. सामान्य लोक आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी ऑनलाईन फसवणूक ही सर्वांसाठी डोकेदुखी बनत आहे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे आणि पैसे वसूल करणे हे पोलिसांसाठी एक आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र सायबर डेस्क तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सुभाष भुजंग यांनी मंगळवारी सांगितले की सायबर डेस्कवर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालयात 2 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. साई इन्स्टिट्यूटला परकीय चलन स्वीकारण्याची परवानगी. केंद्रीय गृह मंत्रालयाने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला परकीय चलनात देणग्या स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. यासह 2021 पासून बंद असलेली ही सुविधा पुन्हा सुरू झाली आहे. याशिवाय संस्था तिच्या तिजोरीत असलेल्या परकीय चलनाचा वापर देखील करू शकेल.
मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑल आउट 5833 वाहनांची तपासणी आगामी विधानसभा अधिवेशन तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री शहरात ऑपरेशन ऑल आउट सुरू केले। या कारवाईत मुंबई पोलिसांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। त्या कारवाईत 207 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली। या कालावधीत शहरात नाकाबंदी दरम्यान 6901 वाहनांची तपासणी करण्यात आली। उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक संपली। मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री येथे शिवसेना युबीटी खासदारांची एक महत्त्वाची बैठक सुमारे 3 तास चालली, ज्यामध्ये पक्षाच्या 9 पैकी 8 खासदारांनी भाग घेतला। खासदार अरविंद सावंत केरळमध्ये असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत। बैठकीनंतर पक्षाच्या खासदारांनी एकतेचा संदेश दिला आणि स्पष्ट केले की कोणताही खासदार नाराज नाही आणि कोणीही पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे उद्धव गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी सांगितले। सर्व खासदार पक्ष नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, कोणताही खासदार नाराज नाही किंवा कोणीही पक्ष सोडण्याची चर्चा नाही। दरम्यान उद्धव गटातील आणखी एक खासदार संजय दिना पाटील म्हणाले की आपण उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही का जाऊ, आपण जिथे आहोत तिथे आनंदी आहोत। शिंदे गटातील कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही। मालमत्ता कर थकबाकीदारांना 5 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली आहे। पिंपरी महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि कर संकलन विभागाने 520 थकबाकीदार मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे। थकबाकी भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे। या कालावधीत थकबाकीची रक्कम न भरल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीपूर्वी मराठी कार्डवरून राजकीय संघर्ष। महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांपूर्वी मराठी मतपेढीवरील राजकारण तीव्र झाले आहे। मराठी भाषा दिनानिमित्त सर्व राजकीय पक्षांनी भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला। शिवसेना युबीटीने एकनाथ शिंदे यांच्यावर मराठी तरुणांवर अन्याय केल्याचा आरोप केला। भाजपने विरोधकांवर जोरदार हल्ला छळवला। सर्वोच्च पक्ष मराठी अस्मितेचे खरे रक्षक असल्याचा दावा करत आहेत। आगामी महापालिका निवडणुकीत मराठी मते मिळवण्यासाठी पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे। स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना मिळाली मोठी जबाबदारी। शरद पवारांच्या पक्षात मिळाले हे पद। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते फहाद अहमद यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळाली आहे। फहाद यांची पक्षाच्या युवा शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सपा ने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की जितेंद्र आव्हाड यांच्या शिफारशीनुसार आणि शरद पवार आणि सुप्रिया सुले यांच्या मान्यतेने तुम्हाला फहाद अहमद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तात्काळ नियुक्त करण्यात आले आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान फहाद राष्ट्रवादी काँग्रेस सपा मध्ये सामील झाला। त्यापूर्वी ते समाजवादी पक्षात होते। त्यांनी निवडणूकही लढवली, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सना मलिक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। गेल्या वर्षी नामांकन प्रक्रिया संपण्यापूर्वी शरद पवार यांच्या पक्षाने फहादची उमेदवारी जाहीर केली होती। सरकारी धान्य समस्या बनली आहे। महाराष्ट्रात लोकांचे केस गलू लागले आहेत। एक काल असा होता जेव्हा खाण्यापिण्यामुळे माणसाचे आरोग्य सुधारत असे, केस काले आणि झाड होत असत, पण आता परिस्थिती अशी झाली आहे की सरकारी रेशनद्वारे मिळणारा गहू ही समस्या बनली आहे। महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात शेकडो लोकांचे केस अचानक गलू लागले आणि जेव्हा त्याची चौकशी केली गेली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले। पद्म पुरस्कार विजेते हिमतराव बावस्कर यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की सरकारी वितरण व्यवस्थेद्वारे मिळणाऱ्या गव्हा मध्ये सेलेनियम नावाचा विषारी घटक जास्त प्रमाणात असतो। हा गहू विशेषतः पंजाब मधून पुरवण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसरात चिंता निर्माण झाली। महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी 1 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। या बदल्यांमध्ये एडीजी प्रशासन निखिल गुप्ता आणि एडीजी हायवे पोलीस सुरेश मेखला यांचा समावेश आहे। गृह विभागाच्या आदेशानुसार निखिल गुप्ता यांना एडीजी कायदा आणि सुव्यवस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर सुरेश मेखला यांना एडीजी आर्थिक गुन्हे शाखा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकालातील भ्रष्टाचार उघडकीस संजय राऊत यांनी केली टीका। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचार झाला। आरोग्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाचे होते। त्यांच्या कार्यकालात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला आहे, म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील मुख्यमंत्र्यांच्या कार्यकालात घेतलेले निर्णय पुढे ढकलत आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की जर फडणवीस भ्रष्टाचार उघड करत असतील तर आम्ही त्याचे स्वागत करू।
सिडको कर्मचाऱ्यांना महिना संपण्यापूर्वी पगार मिळणार, कंत्राटी कामगारांना पगार मिळणार नाही. नवी मुंबईतील सिडको इमारतीत काम करणाऱ्या 350 कंत्राटी कामगारांना 2.5 फेब्रुवारी पर्यंत जानेवारीचा पगार मिळालेला नाही. सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला नोटिसा आणि तोंडी सूचना देऊनही त्याने 2 दिवसांत पगार देण्याचे आश्वासन पूर्ण केलेले नाही. प्रकल्पामुळे बाधित झालेले कंत्राटी कामगार अक्षरशः उपाशी असताना शुक्रवारी दुपारी 3 वाजता सिडकोच्या 775 कायम कर्मचाऱ्यांना आणि 300हून अधिक अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर संदेश आले की त्यांचे पगार महिना संपण्यापूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे एकाच इमारतीत काम करणाऱ्या 2 वेगवेगळ्या श्रेणीतील लोकांमध्ये होणाऱ्या भेदभावाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात 12,000 पक्ष्यांची नोंद. नाशिक निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वन विभागाने केलेल्या पक्षी गणनेत एकूण 1,97,000 पक्ष्यांची नोंद झाली. यामध्ये 9,904 पानांचे पक्षी आणि 1,801 झाडे आणि गवताल प्रदेशातील पक्ष्यांचा समावेश आहे. मार्च महिन्यातही अभयारण्यात स्थलांतरित पक्षी दिसतात. अफगाणिस्तान आणि हिमालयातून येणारे रोजेट पेपेट, सायक्लॉप्स आणि अमेरिकेतून येणारे ऑस्प्रे हे पक्षी अजूनही अभयारण्यात तल ठोकून आहेत. हिमालय ओलांडून येणारे पट्टकदंबा पक्ष्यांची जोडी देखील अभयारण्यात दिसली. नागपूरमधील रुग्णालयात आता रोबोटद्वारे हृदय न उघडता बायपास सर्जरी शक्य. देशातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये पहिली रोबोटिक हृदय बायपास शस्त्रक्रिया नागपूरमधील एका वैद्यकीय रुग्णालयात करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सरकारी वैद्यकीय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केली. हृदय न उघडता मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या या बायपास सर्जरी बद्दल जाणून घेऊया आता. नागपूर विमानतळावरून दुपारीही विमाने उड्डाण करतील. नागपूर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उन्हाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे आणि त्यात असे म्हटले आहे की दुपारी देखील विमानसेवा सुरू राहतील. याचा अर्थ असा की नागपूर विमानतळ धावपट्टीचे पुनर्कारपेटीकरणाचे काम 30 मार्च पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या नवीन वेळापत्रकानुसार नागपूरहून नोएडा, कोल्हापूर आणि जयपूरसाठी नवीन विमानसेवा सुरू केल्या जातील. नागपूर विमानतळावरून लवकरच नोएडा, जयपूर आणि कोल्हापूर, पुणे, बेंगलुरू, दिल्ली, इंदूर आणि कोलकाता येथे अतिरिक्त सेवा सुरू केल्या जातील. नवीन कार्यक्रम 30 मार्च पासून लागू करण्यात आला आहे. या तारखेपासून नवीन उड्डाणे सुरू होत आहेत. त्यात दुपारची वेळ नमूद आहे. तर मित्रांनो, ही आज महाराष्ट्राची मोठी बातमी होती. तुम्ही सध्या ज्या जिल्ह्याचा हा व्हिडिओ पाहत आहात त्याचे नाव सांगा.